नवीन वर्षाचे कॅलेंडर याच दिशेला लावा. वर्षभर घरात पैसा टिकून राहील. 2025चे कॅलेंडर आपण सगळेजण आता आणणार आहोत. पण 2025 यावर नवीन वर्षाचे कॅलेंडर तुम्हाला योग्य दिशेलाच लावायचे आहे. घरामध्ये आपण कॅलेंडर आणतो. कॅलेंडर हे आपल्या जीवनाचा खूप महत्त्वाचा घटक असतो. त्यामुळे हे कॅलेंडर आपल्या घरातील योग्य दिशेलाच लावलं गेलं पाहिजे. कॅलेंडर जर तुम्ही अयोग्य म्हणजे चुकीच्या दिशेला लावलं तर त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता वाढते आणि मग परिणामी घरामध्ये अडचणी, संकटे, दुःख जे आहेत ते यायला लागतात. म्हणून आपल्याला येणारे वर्ष जे आहे ते अगदी सुखाचे, आनंदाचे जावो यासाठी प्रत्येकजण देवाकडे प्रार्थना करत असतो. आणि त्यासाठीच आपल्याला नवीन वर्षाचे कॅलेंडर हे योग्य दिशेलाच लावायचे आहे. कॅलेंडर कुठल्या दिशेला लावावे, कुठल्या दिशेला लावू नये, त्यामुळे काय परिणाम होतात आयुष्यभर, यासोबत कॅलेंडर जे आहे ते नियमानुसार कसं घेतलं गेलं पाहिजे हे अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. बघा, कॅलेंडर हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतं, तर त्यामुळे अगदी कळकळीची विनंती आहे, कॅलेंडरच्या बाबतीत काही नियम जे आहेत तर ते नियम तुम्ही नक्की ऐका आणि पटले तर यावर्षी तुम्ही याच नियमानुसार कॅलेंडर आणा आणि त्याच दिशेला लावा असे मी अपेक्षा करते. बघा, तुमच्या घरामध्ये जर तुम्ही चुकीच्या दिशेला कॅलेंडर लावलं असेल तर आणि जर तुमची दिशा जर चुकीची ठरली असेल तर ती दिशा व्यवस्थित ठिकाणी लावलं नसेल तर 100% तुमच्या आयुष्यामध्ये अडथळे जे आहेत तर ते निर्माण होतात आणि घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीचा योग येत नाही. कारण कॅलेंडर हे एक वास्तुशास्त्राचाच नियम मानला जातो. वास्तुशास्त्राचाच हा एक भाग आहे. हे वर्ष आपल्याला सुखाचे गेलेले असेल, कोणाला अगदी आनंदात गेलेले असेल, कोणाच्या आयुष्यामध्ये फक्त दुःखच दुःख आलेले असतील, पण नवीन वर्ष सगळ्यांना भरभराटीचे जाऊ देत हीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या ही माहिती कॅलेंडरच्या बाबतीत ही मी महत्त्वाची माहिती देते. आपल्याला घराच्या कॅलेंडरची दिशासुद्धा व्यवस्थित ठिकाणी ती लावायची आहे, नियमानुसार लावायचे आहे. आपल्याला सगळ्यांनाच मोबाईलमध्ये कॅलेंडर असतो, मान्य आहे, पण आपण जे घरामध्ये कॅलेंडर आणतो आणि ते तिथी वगैरे सगळ्या गोष्टी त्यामध्ये अगदी व्यवस्थित दिलेल्या असतात. वास्तुशास्त्राचे नियम 100% जरी नाही जमले तरी पण ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या पाळल्याच गेल्या पाहिजेत. जसं की घराचा मुख्य दरवाजा, घरामधील गॅस, शेगडी, पाण्याचा हंडा किंवा फिल्टर आपण कुठे ठेवतो, घराच्या मुख्य दरवाजा, या तर अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्या वास्तुशास्त्रानुसार असले पाहिजे. घर छोटं असू द्या किंवा मोठे असू द्या. आता कॅलेंडर कुठल्या दिशेला लावल्यामुळे काय होतं, वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण भिंतीला तुम्ही कॅलेंडर लावू नका. यामुळे तुमच्या घरातील सगळ्यांच्याच प्रगतीच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण होतात आणि मुख्यतः त्याचा घरातील लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. तर त्यामुळेच घराच्या दक्षिण दिशेला तुम्हाला कॅलेंडर लावायचं नाही. यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जुने कॅलेंडरवरचा नवीन कॅलेंडर तुम्हाला लावायचं नाही. पहिलं तर ते जुने कॅलेंडर आहे तर ते तुम्हाला काढून टाकायचं आहे आणि जुनं कॅलेंडर पहिले काढायचं आहे आणि मग नवीन कॅलेंडर लावायचं आहे. पण दरवाजामागे ना आपण ते हँगर लावलेला असतो, मग त्याला आपण बऱ्याच अशा गोष्टी अडकवत असतो. पण मुख्य दरवाजाच्या मागच्या साईडला कॅलेंडर लटकवू नका, कारण त्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या बऱ्याच अशा म्हणजेच त्यांना बघा काही गोष्टींमध्ये यश मिळत नाही, घरामध्ये लक्ष्मी येत नाही. आपण म्हणतो कष्ट भरपूर करतायत पण यश मिळत नाही. म्हणूनच दरवाजाच्या मागे कॅलेंडर लावायचे नाही. आपल्या घराच्या मुख्य दरवाजातून सकारात्मक, नकारात्मक ऊर्जा घरामध्ये येत असते, नकारात्मक ऊर्जा बाहेर जात असते.
आणि कधीकधी काय होतं, त्या नकारात्मकतेच्या काही वाईट गोष्टींचा आपल्यावर परिणाम होतो, त्या कॅलेंडरवर त्याचा परिणाम होतो आणि मग परिणामी आपल्यावर परिणाम होतो. म्हणूनच मुख्य दरवाजाच्या डायरेक्ट तुम्हाला मागे कॅलेंडर लावायचं नाही. यानंतर घराच्या पश्चिमेला कॅलेंडर जर लावलं तर पैसा जो आहे तो टिकून राहतो, विनाकारण पैसा खर्च होत नाही, आजारपणे येत नाहीत, त्या ठिकाणी त्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते, कर्जबाजारी आपण होत नाही. बघा, कर्ज आपण घेतो, आपल्यालाच ते फेडायचे आहे, म्हणजेच कर्ज घेऊ आणि काम नाही करणार, फक्त देवांचे काहीतरी उपाय करू कर्ज फेडण्यासाठी असं नाही, पण आपण जे कष्ट करतोय कर्ज फेडण्यासाठी त्याचा मोबदला मिळालाच पाहिजे. म्हणून कष्टासोबत नशिबाची साथ मिळवण्यासाठी हे काही जे छोटे छोटे उपाय असतात, ह्या छोट्या छोट्या ज्या काही गोष्टी असतात त्या नियमित करायलाच पाहिजेत. पश्चिमेला कॅलेंडर लावलेले चांगले असते. जर व्यवसायामध्ये तुम्हाला प्रगती करायची असेल, तर जास्तीत जास्त नफा मिळवायचा असेल, लॉस होऊ नये, उद्योगधंद्यात बिझनेसमध्ये लॉस होऊ नये असे जर तुम्हाला वाटत असेल, अगदी सगळं व्यवस्थित सुरळीतपणे चालावं यासाठी तुम्ही घराच्या उत्तर दिशेला कॅलेंडर लावू शकता. हे मी जे नियम सांगते ते तुम्ही शॉप असेल तुमचं किंवा दुकान असेल किंवा बिझनेस असेल, छोटी मोठी कंपनी असेल, तिथेसुद्धा हे नियम पाळले पाहिजेत. यानंतर उत्तर भिंतीवर जर तुम्ही कॅलेंडर लावले तर नोकरी संबंधित, शिक्षणासंबंधित समस्या ज्या आहेत तर त्या येत नाहीत, प्रगतीमध्ये अडथळे जे आहेत तर ते येत नाहीत, अडचणी दूर होतात. त्याचप्रमाणे पूर्व दिशेला सुद्धा कॅलेंडर लावलं जातं आणि ते कॅलेंडर पूर्व दिशेला लावलेलं कॅलेंडर शुभ मानलं जातं, कारण पूर्व दिशेकडून सूर्य येत असतो, तर त्यामुळे ती प्रकाशाची दिशा मानली जाते. म्हणून पूर्व दिशेला जर कॅलेंडर लावलं आपण तर ते सुद्धा अतिशय शुभ मानलं जातं. म्हणजे बघा, घराच्या पूर्व, पश्चिम आणि उत्तर दिशेला तुम्ही कॅलेंडर लावू शकता. या गोष्टी, या दिशेला सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती असते आणि त्यामुळे घरामध्ये आनंदाचे वातावरण टिकून राहते. आणि वास्तूमध्ये पूर्व दिशेलाही सूर्यदेवांना समर्पित आहे आणि उगवत्या सूर्याच्या दिशेने आपण जर कॅलेंडर लावले तर ते आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरते. काही शुभ गोष्टी, शुभ मुहूर्त आपण बघतो, एखाद्याची पूजा करायची असेल, सत्यनारायण पूजा घरामध्ये करायची असेल किंवा कुठलीही छोटी मोठी असू द्यात ती पूजा करायची असेल, शांती करायची असेल, तर ती आपण जेव्हा कॅलेंडरमध्येच बघतो, तिथी वगैरे कॅलेंडरमध्येच बघत असतो, वार कॅलेंडरमध्येच बघत असतो, त्यावेळेस आपले तोंड पूर्वेकडे होत असते. हे त्यामागचं कारण आहे. फक्त लक्षात ठेवा, दक्षिणेकडे भिंतीवर म्हणजेच दक्षिण भिंतीवर कॅलेंडर लावू नका. दक्षिण दिशेकडे तोंड करून कॅलेंडरमध्ये कुठल्याही तिथी वगैरे तुम्ही बघू नका. त्या गोष्टी ज्या आहेत त्याचा आपल्याला त्रास होत असतो. जुनं कॅलेंडर घरामध्ये तुम्ही ठेवू नका. त्यावेळेस तुम्ही त्याचा काहीतरी दुसरा वापर करा किंवा ते कॅलेंडर तुम्ही भिंतीवर अडकवू नका. ते कॅलेंडर तुम्ही काढून गुंडाळून एका जागी ठेवा. त्यानंतर कॅलेंडर पण शक्यतो शुभ कलर असावेत. पांढरा, हिरवा, लाल अशा पिवळ्या रंगाचे कॅलेंडर किंवा काळ्या रंगाचे कॅलेंडर शक्यतो ठेवू नका. पांढरे शुभ्र रंगाचे आणि व्यवस्थित पूर्व, पश्चिम, उत्तर या दिशेला लावावे, दक्षिण दिशेला लावू नये. त्याचबरोबर कॅलेंडर घरामध्ये फाटके ठेवू नये. कुठेतरी फाटलेले पान असेल तर तसे कॅलेंडर तुम्ही घरात ठेवू नका.